जीपव प्राथ मराठी आदर्श शाळा बोर्डी येथे शाळा शुभारंभ कार्यक्रम तसेच नवगतांचे स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, नागरिक तथा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी मॅडम, जी प्र संस्था अकोला प्राचार्य डॉक्टर रत्नमाला खडके, शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अकोला रतनसिंग पवार, अकोट गट शिक्षणाधिकारी मधुकर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात इयत्ता पहिलीतील प्रवेशपात्र सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ, पुस्तके देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना गावातून वाजत गाजत प्रवेश दिंडीमध्ये सामील करून घेण्यात आले। प्रभात फेरी शाळेत पोहोचल्यानंतर शालेय द्वाराजवळ त्यांचे कुमकुम तिलक लावून पुष्पगुच्छ, चॉकलेट, रंगीबेरंगी बलून देऊन तथा विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात तसेच बँडच्या तालात त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचे कुमकुम तिलक लावून स्वागत करण्यात आले। शाळेत यानंतर छोटेखानी पुस्तक वाटप व खाऊ वाटप व मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाधान चंदन तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार नरेंद्र कोंडे, देवानंद खिरकर, संतोष सोनोने, गणेश सोनोने, रामपूर येथील पालक प्रतिनिधी उपस्थित होते। सर्वप्रथम छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर सर्व अतिथींचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले। अध्यक्ष तथा प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले। यानंतर मान्यवरांनी आपल्या भाषणामधून शालेय अभिनव कार्याचा गौरव करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाचे संचालन उमेश चोरे यांनी केले। आभार आनंद नांदुरकर यांनी मानले। आज विद्यार्थ्यांना नियमित खिचडी सोबतच केशर भाताचे वाटपही करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मेहनत केली। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खिरकर यांची रिपोर्ट।